नमस्कार शेतकरी मित्र. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास होतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांची वाढ, उत्पादन तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमानात यापेक्षाही दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर गेलं की शारीरिक तापमान कमी करण्यासाठी तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो. कोंबड्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्व-पश्चिम केलेली असावी. शेडची मध्य उंची किमान 13 ते 15 फूट असावी आणि भिंतीलगतची उंची 8 फूट असावी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णतारोधक आवरण वापरावं. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेडपासून बाहेर काढलेला असावा, जेणेकरून दुपारचं ऊन शेडमध्ये शिरणार नाही. शेडवर स्प्रिंकलर बसवावेत. शेडच्या पत्र्यावर प्रत्येक 10 फुटांवरती एक स्प्रिंकलर बसवावा. स्प्रिंकलरचं पाणी पत्र्यावरती पडल्यामुळे पत्रे ओले होतात, त्यामुळे शेडमधील तापमान कमी राहायला मदत होते. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वात उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखं फवारलं जातं. ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होतं. या बाष्पीभवनामुळे कोंबड्यांची आसपासची हवा थंड राहते. शेडमधील वातावरण आल्हाददायी मिळतं. अतिउष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने इव्हॅपोरेटेड कूलिंग पद्धतीने थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने खेचून बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुवीजन संतुलन केलं जातं. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या सहाय्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येतं. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्यांचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा आत खेचली जाऊ शकते. योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो. वातानुकूलित शेडचं तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येतं. त्यामुळे कोंबड्यांची वाढ चांगली होते. मरतुकीचं प्रमाण कमी होतं. उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. शेडमध्ये गर्दी टाळावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावीत. त्याचबरोबर पाण्याचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. सतत स्वच्छ, ताजं आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावं. पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतल्या बाजूला पाण्याची टाकी ठेवावी. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी तयार होतं. पाण्यातून किंवा खाद्यातून क जीवनसत्व दिलं तर उष्णतेचा ताण लक्षणीयरित्या कमी होतो. पक्ष्यांना ई जीवनसत्व आणि सेलेनियम दिलं तर हे पेशींचं नुकसान टळतं आणि कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. मंडळी, अशा प्रकारे कोंबड्यांचं उष्माघातापासून संरक्षण करणं आवश्यक आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.